जबाबदारीने केलेल्या वक्तव्याला भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम। टिपू सुलतानबाबतच्या विधानावरील वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार। महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या कोश्यारींचा पुतळा जाणार का, सपकाळांचा हा सवाल। पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव। सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने। भाजपकडून दगडफेक केल्याचा आरोप। काँग्रेस कार्यकर्ता जखमीही झाला। आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवरती दगडफेक। जखमींमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्ते आणि 2 पोलीस शिवाय 2 पत्रकारांचा समावेश। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। तर आता पुणे पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली। काँग्रेसची उद्या 4 वाजता बैठक। भाजपच्या नेत्यांना अटक करा। पुण्याच्या महापौरांसह भाजप शहर अध्यक्षांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मोठं आंदोलन करणार। काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा हा इशारा। मराठा समन्वयक महेश डोंगरेंकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस। तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीभ छाटणाऱ्याला 10 लाखांची घोषणा।